अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज फिर से हिंदुस्तान की धरती को कलंकित कर दिया गया। देखिए, जिस देश की आजादी के लिए हमारे पूर्वजों ने जान की बलि दी थी, जिस देश की उन्नति और खुशहाली के लिए उन लोगों ने अपने प्राण की बलि दी थी, आज उस अजीम मुल्क के खुशहाली को इस सरकार ने बर्बाद कर दिया। आज दिन देखा जाता है कि वीडियो वायरल होती है, एक से एक वाकयात हादसा पेश आते हैं। हर कोई जान रहा है इस चीज को, हर कोई इस चीज से वाकिफ है, लेकिन कोई नहीं बोल रहा, हर कोई इस पे खामोश है। उसी तरह आज एक दिल दहलाने वाली वीडियो फिर से सामने आई कि कैसे महाराष्ट्र के कोल्हापुर के गांव के लोगों को कैसे ये आरएसएस के दल, ये आरएसएस के जो आतंकवादी है, वो कैसे उन लोगों को बेरहमी से पीट रहे हैं, उनके घरों को जला रहे हैं, उनके बहन बेटियों के साथ मिसबिहेव कर रहे हैं, यहां तक कि मस्जिद में घुस के मस्जिद को तोड़ फोड़ कर रहे हैं। और ये सारी चीजें पुलिस की निगरानी में रह के, मजे की बात तो यह है कि सारी चीजें पुलिस की निगरानी में रह के कर रहे हैं। ये कैसे सिस्टम को खोखला बना रहे हैं, सरकार इस पे खामोश है। आप वीडियो देखें, आपको वीडियो देख के समझ में आ जाएगा कि किस बेरहमी से ये लोग, इंसानियत की सारी हदें इन लोगों ने पार कर ली है। गडकोट आहे त्या ठिकाणचे अतिक्रमण जे झालेलं आहे याचं काढावं, म्हणजे त्या ठिकाणी अतिक्रमण हटावं अशी मोहीम आता सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला जो तेव्हाचा जो ठिकाण होतं, त्यानंतर सध्या 1980 साला म्हणजे मागच्या 40 वर्षांमध्ये त्या ठिकाणचं जे परिसर आहे, त्या ठिकाणी धार्मिक विधी कार्यक्रम किंवा धार्मिक स्थळाचं जे महत्त्व वाढत गेलं आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी होऊ लागल्या। म्हणजेच अतिक्रम हळूहळू वाढत गेलं। ज्या दर्गा होता, त्या दर्ग्याची जी जागा होती त्याच्या बाजूला असेल किंवा साधारण 150 अतिक्रम आहेत, ती ज्या ठिकाणी पक्की घरं बांधलेली आहेत, काही ठिकाणी दुकानं आहेत, अशी जी अतिक्रमण आहेत ती हटावी यासाठी सरकारकडे किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात होती। 13 जुलै म्हणजेच कालचा जो 13 जुलै असेल, 14 जुलै असेल, हा दिवसच का निवडला? कारण जेव्हा पन्हाळा ते विशाळगड या दरम्यान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडाकडे जात होते आणि तेव्हा रणसंग्राम झालं पावनखिंडीच्या त्या ह्याच्यामध्ये, बाजीप्रभूंच्या हा इतिहास तर आहे। आणि या इतिहासानुसार आणि 14 जुलै अशी तारीख निवडून छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन किंवा सगळ्यांना हाक दिल्यानंतर कालच जो विशाळगडच्या त्या ठिकाणी नमन करण्यासाठी किंवा शिवभक्त त्या ठिकाणी पोहोचले। मात्र ह्या शिवभक्तांच्याकडून काही त्या ठिकाणचे जो विशाळगड आहे त्याच्या थोडंसं 3 ते 4 किलोमीटर पाठीमागे गजापूर या ठिकाणी असेल, या परिसरामधील मुस्लिम समाजाचे अनेक दुकानं आहेत किंवा घरं आहेत, या घरांच्यावर टार्गेट करत शिवभक्तांनी त्या ठिकाणी तोडफोड केली, घरांची नासधूस केली, घरांचं प्रापंचिक साहित्य देखील बाहेर काढलं, व्हेकल असेल, फोर व्हीलर व्हेकल, टू व्हीलर, आणखीन बरेच नुकसान केलं। मात्र काही कार्यकर्त्यांनी या विशाळगडच्या अलीकडे म्हणजे गजापूरचे ठिकाण आहे, या ठिकाणी बरेच घरांचे असेल किंवा वाहनाचे असेल नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या हजरत मलिक रेहान बाबा जो दर्गा आहे तो त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी आणखीन महादेवचं मंदिर असेल किंवा अन्य जे मंदिर आहेत ती त्या ठिकाणी आहेतच। आणि अशा परिस्थितीमध्ये जो दर्गा आहे, अनेक घरांचं म्हणजे जसं वस्ती वाढत गेली, रहिवाशीचा जो म्हणजे परिसर झाला, त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत यांनी देखील अनेक दुकाने त्या ठिकाणी थाटली गेली। साधारण हा त्या काळात आपको देखा आपने, इन मजलूमों की चीखती बिलखती आह रायगा नहीं जाए। आखिर सरकार इस पे क्यों चुप है? ये तानाशाही नहीं तो क्या है? आखिर अगर सरकार इस पे एक बार भी कमेंट कर दे कि लड़ाई झगड़े पे तुरंत एक्शन लिया जाएगा तो बहुत हद तक ये सारी चीजें खत्म हो सकती थी, लेकिन नहीं, उनको तो सत्ता चलाना है, देश को बर्बाद करना है। मैं बारहा कहता हूं कि अगर हिंदुस्तान बर्बाद होगा तो ये सिर्फ सरकार की